लोकसंख्या भाग 2 मधील दुसरा एक महत्त्वाचा घटक ते म्हणजे लिंग रचना या घटकाचा अभ्यास करणार आहोत. लिंग गुणोत्तर म्हणजेच स्त्री व पुरुषांचे प्रमाण होय. लिंग रचना किंवा लिंग गुणोत्तर किंवा स्त्री पुरुषांचे प्रमाण असे आपण म्हणतो. लोकसंख्या अभ्यासामध्ये लिंग गुणोत्तराला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण लिंग गुणोत्तराचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला देशातील सामाजिक स्थिती काय आहे ते समजते. समाजातील स्त्रीचे स्थान काय आहे ते माहीत होते. रोजगाराच्या सद्यस्थितीबद्दल माहिती मिळते. एवढेच नव्हे तर समाजातील सामाजिक व मानसिक गुण वैशिष्ट्ये आणि सामाजिक गरजा काय असतात याचे ज्ञान आपल्याला या लिंग गुणोत्तराचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला मिळतो. आणि म्हणून या सर्व गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी लोकसंख्या अभ्यास करत असताना लिंग गुणोत्तराचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो. लिंग गुणोत्तराची व्याख्या: एखाद्या प्रदेशातील स्त्री पुरुष यांचे प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तर होय. ही एक सर्वसाधारण व्याख्या आपल्याला सांगता येईल. स्त्रियांचे पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर असे म्हणतात. तर आणखी एक महत्त्वाची व्याख्या अशी केली जाते ती म्हणजे अशी: लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील एकूण स्त्रियांची संख्या आणि त्याच प्रदेशातील एकूण पुरुषांची संख्या यांच्या गुणोत्तराला लिंग गुणोत्तर असे म्हणतात. तर लिंग गुणोत्तर काढण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते ते असे: लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000 या सूत्राचा वापर करून आपल्याला आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या राज्याची, आपल्या देशाची लिंग गुणोत्तर काढता येते. समजा जर आपल्या गावाची लिंग गुणोत्तर काढायचं असेल तर आपल्याला आकडेवारी ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा तलाठी कार्यालयातून उपलब्ध होते किंवा तिथून मिळू शकते. त्यावरून आपण आपल्या गावाची लिंग गुणोत्तर काढू शकतो. तर आता देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे आपल्याला सांगता येते आणि म्हणून लिंग गुणोत्तरचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो. आता जगाची लिंग गुणोत्तराची स्थिती आपण पाहिली तर इथे आपल्याला दिलेलं आहे बघा. जग बरोबर 1990 याचाच अर्थ 1000 हे पुरुषांची संख्या दर्शवते तर 990 हे स्त्रियांची संख्या दर्शवते. तर याचे वाचन असे करता येईल ते म्हणजे दर 1000 पुरुषामागे 990 स्त्रिया आहेत असे आपल्याला करता येईल. जगात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर 1162 हे लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशात आढळते. लिंग गुणोत्तर जास्त म्हणजेच स्त्रियांची संख्या जास्त होय किंवा जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त. तर कमी लिंग गुणोत्तर म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी होय. आता सर्वात कमी जगामध्ये लिंग गुणोत्तर कुठे आढळते तर ते म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आढळते. ते म्हणजे 1667 इतके आहे. म्हणजेच स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. म्हणजेच या संयुक्त अरब अमिरातमध्ये दर 1000 पुरुषामागे केवळ 667 स्त्रियांची संख्या आढळते. त्याशिवाय चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या ठिकाणी देखील लिंग गुणोत्तर कमी आढळते. म्हणजेच या देशामध्ये देखील स्त्रियांची संख्या खूपच कमी आढळते. खंडानुसार लिंग गुणोत्तराचा अभ्यास केला असल्यास आपल्याला असे दिसून येते की आशिया खंडामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आढळते. ते म्हणजे या आशिया खंडात 1954 इतकी आढळते. म्हणजेच दर 1000 पुरुषांमागे केवळ 954 स्त्रिया इतके आढळते. तर जगात सर्वाधिक लिंग गुणोत्तर युरोप या खंडात आढळते. तर या युरोप खंडामध्ये 1075 इतके प्रमाण आढळते. म्हणजेच दर 1000 पुरुषांमागे 1075 स्त्रिया आढळतात. इथे एक तक्ता दिलेला आहे बा. त्या तक्त्यावर लोकसंख्येचा लाभांश असं लिहिलेलं आहे.
आता लाभांश म्हणजे काय ते पाहूया. लाभांश म्हणजे एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्या देशाचा आर्थिक विकास होतो. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. या अर्थव्यवस्थेतील वाढीला लोकसंख्येचा लाभांश असे म्हणतात. इथे एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्याच्या वर सांगा पाहू असे लिहिलेले आहे. त्याखाली तक्त्याचे वाचन करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. आता या तक्त्यावर आणखी पुन्हा एकदा लिहिलं आहे, ते पुन्हा एकदा सांगतो. भारत लोकसंख्येचा लाभांश असे लिहिलं आहे. इथे 3 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये दशक दिलेले आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर दिलेले आहे. तिसऱ्या कॉलममध्ये कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहेत. तर दशक या कॉलममध्ये 2001 ते 10, 2011 ते 20, 2021 ते 30, 2031 ते 40 असे दिलेले आहे. तर दुसऱ्या कॉलममध्ये 1.33 1, 1.53 1, 1.81 1, 1.72 1 असं दिलेलं आहे. तर तिसऱ्या कॉलममध्ये 57.1, 60.5, 64.4, 63.2 असं दिलेलं आहे. तर हे कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. 1.33 हा अंक कार्यशील लोकसंख्येचा अंक दर्शवतो. त्याच्या पुढचा अंक जो आहे 1 हा अंक अकार्यशील लोकसंख्या दर्शविते. तर याच्यावरून प्रश्न विचारले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, या तक्त्यातून कोणती माहिती मिळते? तर याचं उत्तर आहे, भारतातील लोकसंख्येचा लाभांश याची माहिती या तक्त्यात दिलेली आहे. यामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभाचा सहसंबंध काय, हा दुसरा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, दुसऱ्या स्तंभामध्ये कार्यशील व अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर दिलेले आहे आणि त्या आधारे तिसऱ्या कॉलममध्ये फक्त कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. हा संबंध इथे दर्शविलेला आहे. तिसरा प्रश्न आहे, या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो? तर या तक्त्यात दिलेली आकडेवारी ही भारतातील आहे. यामध्ये भारतामध्ये कार्यशील व अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर दिलेले आहे. कार्यशील लोकांचे प्रमाण जास्त आहे, काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी 2001 ते 10 या दशकामध्ये 57.1 इतके आहे, म्हणजेच 50% जास्त आहे. नंतरच्या दशकामध्ये मात्र 60.5%, 64.4%, 63.2% म्हणजेच जवळजवळ कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी वाढताना दिसून येते. तर याचा फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला झालेला आहे. म्हणजेच कार्यशील लोकसंख्या वाढली तर मनुष्यबळाची उपलब्धता होईल आणि जेव्हा जास्तीत जास्त लोक काम करतील तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, बळकटी येईल, भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि भारताला महासत्ताक राष्ट्र बनण्यास मदत होईल. त्या प्रश्न चौथा आहे, उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल? आता या प्रश्नांचं उत्तर थोडंसं संभ्रमावस्थेत निर्माण करणार आहे. प्रश्नच संभ्रम निर्माण करणार आहे. का तर कार्यशील लोकांचे प्रमाण कमी झाले की अकार्यशील लोकांचे प्रमाण कमी होईल. समजा जर कार्यशील लोकांचे प्रमाण कमी झाले तर मनुष्यबळ उपलब्धता कमी होईल, भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत होईल. जर अकार्यशील लोकांचे प्रमाण कमी झाले तर कार्यशील लोकांचे प्रमाण वाढेल आणि म्हणजे मनुष्यबळ लोकांचे प्रमाण वाढेल, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होईल. आता इथे लोकसंख्येच्या लाभांशाबद्दल माहिती पाहणार आहोत. त्याचं स्पष्टीकरण आपण इथे पाहणार आहोत. आता इथे दिलेलं आहे बघा. तर आता एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या लाभांश होय. जसे की बँकेच्या भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय. बऱ्याच वेळा बँकामध्ये मार्च अखेरला नफा तोटा जाहीर करतात
नफा झालेला जो भाग असतो तो भाग सर्व सभासदांना लाभांश म्हणून वाटप केला जातो. त्याचप्रमाणे या ठिकाणी देशातील व्ययरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजेच लोकसंख्या लाभांश होय. हा जो बदल आहे तो बदल जन्मदर आणि मृत्यूदर कमी झाल्याने घडून येतो. जर जन्माचे प्रमाण कमी झाले तर अवलंबित्वांचे प्रमाण कमी होते आणि कार्यशील किंवा काम करणारी कार्यकारी लोकसंख्या वाढते. इथे एक साधं गणित या ठिकाणी सांगता येईल. कार्यशील म्हणजे काम करणारी लोकसंख्या किती आहे ते पाहिले पाहिजे. अवलंबित लोकसंख्या किती आहे, परावलंबित लोकसंख्या किती आहे, दुसऱ्यावर अवलंबून असणारी लोकसंख्या किती आहे, बसून खाणारी लोकसंख्या किती आहे, त्याचाही देखील अभ्यास इथं केला पाहिजे. त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो हे देखील आपण पाहायला पाहिजे. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक काल्पनिक कुटुंब आहे आणि या कुटुंबाबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. या कुटुंबामध्ये एकूण 5 व्यक्ती राहतात. ते म्हणजे आई वडील आणि 3 मुले. तर यामध्ये वडील हे एकटेच कमवतात, एकटेच काम करतात. तर या ठिकाणी कार्यशील व्यक्ती एकटेच आहेत. काम न करणारे म्हणजे अकार्यशील व्यक्ती 4 जण आहेत. दुसऱ्यावर अवलंबून राहणारे व्यक्तींची संख्या जास्त आहे. परावलंबित्व संख्या जास्त आहे. बसून खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण एकूण उत्पन्नाची विभागणी केले तर दरडोई उत्पन्न कमी होते. त्यामुळे या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. या उलट जर याच कुटुंबातील सर्वच जण कार्यशील असतील, म्हणजे परावलंबित्व कोणी नाही, बसून खाणारे कोणी नाही, अवलंबित व्यक्ती कोणी नाही, सर्वजण काम करणारे आहेत, तर काम करणारे असतील तर या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत असते, बळकट असते. कारण या ठिकाणी दरडोई उत्पन्न जास्त होते, दरडोई उत्पन्न वाढते. त्याचप्रमाणे ज्या देशामध्ये काम करणारे लोक, कार्यशील लोकांचे प्रमाण जास्त असेल, काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असेल, कार्यकारी लोकांचे प्रमाण जास्त असेल, तर त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. त्या देशाचा आर्थिक विकास जलद गतीने होतो. त्या देशाचा आर्थिक विकास ज्या देशामध्ये काम करणारे किंवा कार्यशील लोकांचे प्रमाण कमी असेल, दुसऱ्यावर अवलंबून असणारे प्रमाण कमी असेल, काम न करणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी असेल, बसून खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त असेल, तर त्या देशाची आर्थिक विकास मंदगतीने होतो. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होते, म्हणजेच आर्थिक विकास कमी होईल. जेव्हा लोकसंख्येचा टप्पा बदलतो तेव्हा वेगवेगळ्या रचना देखील बदलते. जर जनदर कमी असेल तर अवलंबित लोकसंख्या कमी असते आणि कार्यशील लोकसंख्या वाढते. आपोआपच काम करणाऱ्या लोकसंख्या वाढते. म्हणजेच मनुष्यबळाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते. परिणामी आर्थिक विकासाचा वेग वाढतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो आणि या लाभांशांचा किंवा या फायद्याचा रूपांतर लाभांशामध्ये होतो. आणि म्हणून लोकसंख्येचा लाभांश अभ्यासणे हा देखील एक महत्त्वाचा घटक समजला जातो. आता आपण लोकसंख्या लाभांशांचे फायदे पाहणार आहोत. लोकसंख्या लाभांशांचे फायदे आपोआपच मिळत नाहीत. कारण शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रात शासन कोणत्या पद्धतीने अवलंबतो त्याच्यावर लोकसंख्येचा लाभांश अवलंबून असतो. शिवाय योग्य प्रकारे जर अंमलबजावणी केली तर त्यावर सुद्धा लोकसंख्येचा लाभांश अवलंबून असतो. शैक्षणिक पातळी असेल, रोजगार असेल, गर्भधारणाची वारंवारता असेल, कर संदर्भातील प्रोत्साहन असेल, आरोग्यविषयक योजना असेल, निवृत्ती वेतनविषयक असेल, निवृत्तीविषयक धोरण असेल आणि आर्थिक धोरणे असतील, यावर देखील लोकसंख्येचा लाभांश अवलंबून असतो. एखाद्या देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा कसे मिळतो ते खालील मुद्द्यावरून स्पष्ट करता येईल. समजा वैयक्तिक बचत जेव्हा मोठ्या प्रमाणात होते तेव्हा लाभांश वाढते.
आणि लाभांश वाढले की मानव बचत करायला सुरुवात करतो. प्रत्येक मानवाने या संकल्पनेचा विचार केला तर चांगलीच बचत होते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारे चालना मिळते. जर समजा एखाद्या कुटुंबामध्ये कुटुंब लहान असेल आणि त्या कुटुंबामध्ये लहान मुलांची संख्या कमी असेल तर पालक त्या मुलांकडे, त्या मुलाच्या शिक्षणाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो. त्या मुलाच्या आरोग्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो. समजा जर कुटुंबात लहान मुलांची संख्या जास्त असेल तर तो पालक त्या मुलाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकत नाही. त्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ शकत नाही. त्या मुलाच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणजेच मानवी भांडवल किंवा कुशल कामगार तयार होत नाही. समजा महिला कार्यशील झाल्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर त्याचा फायदा देशाच्या आर्थिक विकासाच्या वाढीला मदत होते. महिला कार्यशील असतील, महिला स्वावलंबी असेल, महिला सबलीकरण झाल्या तर देशाचा आर्थिक विकासाच्या वाढीस हातभार लागतो. महिला कार्यक्षम बनल्या पाहिजेत. त्यासाठी विविध उपाययोजना भारत सरकार राबवत आहे. अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने म्हणजेच दरडोई उत्पन्न वाढते. जर कुटुंबामध्ये दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले, काम न करणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी झाले तर दरड उत्पन्न आपोआपच वाढते. आता तुम्हाला इथे एक तक्ता दिसतो पहा. या तक्त्यामध्ये 2 कॉलम दिलेले आहे. पहिल्या कॉलममध्ये देशांची नावे दिलेली आहेत तर दुसऱ्या कॉलममध्ये देशामधील सेवानिवृत्त वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीन वर्षामध्ये असे दिलेले आहे. तर या तक्त्याचे अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहे आणि या तक्त्याच्या बाजूला काही प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत. प्रश्न पहिला आहे, वरील तक्ता काय दर्शवितो? तर याचे उत्तर आहे, आर्थिक निकषावरती लोकसंख्या वैशिष्ट्ये स्पष्ट करत असताना त्याचा देशाच्या आर्थिक विकासावर होणारा परिणाम या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. सेवानिवृत्तीच्या वयाबद्दल वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे निर्णय ते या तक्त्यामध्ये दिसून येतात. प्रश्न दुसरा, विकसित आणि विकसनशील देश असं या देशांचे वर्गीकरण करा. विकसित देश आणि विकसनशील देशाचे वर्गीकरण करत असताना ज्या देशांचे निवृत्तीचे वय जास्त आहे, ज्या देशामध्ये आयुर्मान जास्त आहे, ज्या देशामध्ये काम करण्याची क्षमता जास्त आहे, ज्या देशामध्ये आरोग्य चांगले आहे, अशा देशांचा समावेश विकसित देशात केला जातो. याउलट ज्या देशामध्ये निवृत्तीचे वय कमी आहे, ज्या देशामध्ये आयुर्मान कमी आहे, ज्या देशामध्ये काम करण्याची क्षमता कमी आहे, ज्या देशी लोकांचे आरोग्य साधारण आहे, त्या देशांचा समावेश विकसनशील देशामध्ये केला जातो. तर वरील तक्त्यामध्ये जर्मनी, संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान या देशांचा समावेश विकसित देशामध्ये केला जातो. तर भारत हा एकमेव देशांचा समावेश विकसनशील देशांमध्ये केला जातो. ज्या देशाने सेवानिवृत्तीचे वय 66 वर्षापर्यंत वाढवले आहे म्हणजे विकसित देशांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवले आहे, कारण या देशातील लोकांची कार्यक्षमता जास्त आहे. प्रशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वर्षानुवर्षे काम करत असल्यामुळे म्हणजेच दीर्घकाळापर्यंत काम करत असल्यामुळे फार मोठा अनुभव मिळतो आणि त्या अनुभवाचा फायदा देशाला होतो. या देशामध्ये मनुष्यबळाची संख्या खूपच कमी आहे. तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मात्र सेवानिवृत्तीचे वयाच्या 58 ते 60 वर्षापर्यंतच ठेवलेले आहे. तर प्रश्न चौथा, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लवकर सेवानिवृत्त होतात, त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर फंडातील एकूण रक्कम द्यावा लागतो. ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागते, मासिक निवृत्ती वेतन द्यावे लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्याचा विपरीत परिणाम
देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. विकसित देशांमध्ये निवृत्तीचे वय जास्त असल्यामुळे त्यांना लवकर फंडाची रक्कम, ग्रॅज्युटीची रक्कम द्यावी लागत नाही. निवृत्ती वेतन लवकर द्यावे लागत नाही. शिवाय तेथील लोकांची कार्यक्षमता जास्त असल्यामुळे, आयुर्मान जास्त असल्यामुळे, निरोगी निरामय जीवन जगत असल्यामुळे, दीर्घकाळपर्यंत सेवत असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा देशाला होतो. ते दीर्घकाळपर्यंत सेवत असलेले लोक नवीन काम करणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करतात. या सर्व कारणामुळे सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो. प्रश्न 5. चीन 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यावर काय विचार करत असेल? तर याचं कारण आहे, चीन हा देश मुळातच सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. सध्या या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी खूपच कडक कायदा केलेला आहे. एक कुटुंब एक मूल ही संकल्पना राबवल्यामुळे बालकांची आणि युवकांची संख्या 2045 पर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे जेव्हा हे बालक मोठे होतील, काम करतील, तेव्हा चीन देशाला काम करणाऱ्या लोकांची टंचाई निर्माण होईल आणि म्हणून चीन हा देश 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यावर विचार करेल किंवा करत आहे. प्रश्न 6. विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का, याबद्दल तुमचे मत व्यक्त करा. जर उत्तर आहे, आता विकसित देशात तर सेवानिवृत्तीचे वय वाढवले आहे, तर तेव्हा भारतामध्ये काय करावे? भारताने सुद्धा सेवानिवृत्तीचे वय वाढवावे असे सध्या कार्यरत असणाऱ्या लोकांनी सुचवलेलं आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबद्दल भारतामध्ये 2 मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह आहे ते आपण पाहिलेलं आहे, ते म्हणजे सध्याच्या कर्मचाऱ्यांचे, आणि दुसरा मतप्रवाह आहे ते म्हणजे भारतात लोकसंख्या प्रचंड आहे, सुशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त आहे, बेरोजगारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जर भारत सरकारने सेवानिवृत्तीचे वय वाढवले तर बेरोजगारी वाढेल, बेकारीची समस्या गंभीर होईल. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवू नये असा एक मतप्रवाह आहे आणि म्हणून या लोकांना जर रोजगार द्यायचे असेल तर सेवानिवृत्तीचे वय वाढवू नये असा एक मतप्रवाह आहे. तर माझ्या मते सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची गरज आहे. सद्य परिस्थितीत भारतात कोरोनासारखी आपत्तीमुळे भारताची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये निवृत्तीचे वय जर वाढवले नाही तर सरकारला फंडाची रक्कम, ग्रॅज्युटीची रक्कम आणि निवृत्ती वेतन लगेच कर्मचाऱ्यांना द्यावे लागेल. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये तर निवृत्तीचे वय वाढवणे देशाच्या हिताचे ठरेल. प्रश्न 7. वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधाबद्दल निष्कर्षात्मक टिपा लिहा. उत्तर आहे, प्रथमतः आपण वयोरचनेचा आणि देशाच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करूया. ज्या देशामध्ये बालगटातील म्हणजे 0 ते 18 वयोगटातील आणि 60च्या पुढे वय असणाऱ्या लोकांची म्हणजे वृद्धांची संख्या जास्त असेल, तर म्हणजे परावलंबी लोकांचे प्रमाण जास्त असेल, दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण जास्त असेल, तर मग कार्य करणाऱ्यांचे प्रमाण कमी असते, काम करण्याचे प्रमाण कमी असते, म्हणजेच 18 ते 60 वयोगटातील लोकांचे प्रमाण कमी असते. अशी परिस्थिती ज्या देशामध्ये आढळते त्या देशाचे आर्थिक विकास कमी होते, मंद गतीने होतो, म्हणून आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. या उलट ज्या देशामध्ये बालगटातील म्हणजे 0 ते 18 वयोगटातील आणि 60च्या पुढे वय असणाऱ्या लोकांची म्हणजेच वृद्धांचे प्रमाण कमी असेल आणि 18 ते 60 वयोगटातील लोकांचे प्रमाण जर जास्त असेल, काम करणारी किंवा कार्य करणारी लोकसंख्या जास्त असेल, तर देशाची आर्थिक स्थिती चांगली असते, देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत असते. ज्या देशामध्ये आयुर्मान जास्त असेल, ज्या देशामध्ये लोकांचे काम करण्याची क्षमता जास्त असेल, शिवाय ते दीर्घकाळपर्यंत वयाच्या 65 ते 70 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे काम करू शकतात, त्याचाही फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो. निश्चितच अशी परिस्थिती प्रगत राष्ट्रामध्ये दिसून येते. या उलट ज्या देशामध्ये आयुर्मान कमी असते त्या देशात लोकांची काम करण्याची क्षमता कमी असते, कार्यक्षमता कमी असेल, तर मग दरड उत्पन्न कमी असते
आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. परिणामी देशाची आर्थिक स्थिती कमकुवत होते, आर्थिक परिस्थिती मजबूत राहत नाही. निश्चितच अशी परिस्थिती विकसनशील राष्ट्रामध्ये दिसून येते. विशेषतः अप्रगत राष्ट्रामध्ये, अविकसित राष्ट्रामध्ये ही परिस्थिती जाणवते. प्लीज 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 like and subscribe my channel Samarth Advitote.